पुण्यातील धोकादायक पूर रेषेच्या आतील नागरिकांचा सुरक्षित स्थळी स्थलांतर करा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुणे प्रशासनाला आदेश। स्थलांतरित नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याचीही मुख्यमंत्री शिंदेंची सूचना। पुण्यामधल्या खडकवासला धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस, धरणामधून विसर्ग वाढवण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सूचना। खडकवासला धरणामधून 5 वाजता 45,000 क्युसेकने विसर्ग केला जाईल। नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। पुण्यामध्ये मुसळधार पाऊस, मुळा नदीकाठच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याने नदीकाठच्या 500 जणांचं स्थलांतर। एकता नगरसह पुण्यातील खिलारे वस्ती पाण्याखाली, नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। राज ठाकरेंकडून पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी दरम्यान राज ठाकरेंचा नागरिकांशी संवाद। मुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिल्याचं राज ठाकरेंनी पुणेकरांना सांगितलं। पुढील 4 तासात नाशिक, पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा। राज्य सरकारकडून 3 जिल्ह्यांना सतर्क राहण्याचे आवाहन। मुंबई आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज तर साताऱ्याला रेड अलर्ट जारी। मनोज जरांगे आणि भाजपमधील संघर्ष शिगेला। भाजपचे सगळे आमदार पाडणार, मनोज जरांगेंचं आव्हान। तर मराठवाड्यामध्ये येऊन मनोज जरांगेंचा समाचार घेणार, नारायण राणेंचा इशारा। अमरावतीच्या जिल्हा नियोजन सभेमध्ये आमदार बच्चू कडू आणि रवी राणा आमने सामने। अचलपूर मतदारसंघातील फिनले मिलवरून रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात खडाजंगी, राडा झाल्यानं काही काळ तणावाचं वातावरण। वरुण सरदेसाईंनी काँग्रेसच्या बैठकीला उपस्थिती लावली, त्यामुळे चर्चांना उधाण। सरदेसाई वांद्र्यातून लढण्यासाठी उत्सुक, काँग्रेसच्या तिकिटावर लढणार का याकडे सगळ्यांचं लक्ष। वक्फ बोर्डाच्या कायद्यामध्ये केंद्र सरकार सुधारणा करण्याची शक्यता। कायद्यात सुधारणा करणारं 5 विधेयक 5 ऑगस्टला संसदेत मांडण्याची शक्यता। सरकार वक्फ बोर्डाच्या कायद्यात 40 सुधारणा करणार।